काय ग आजी, तू अजून जागे? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ये. काय बोलायचं होतं? मी ऐकले ते खरं का रे? काय ऐकलंस? तू म्हणे रोहनच्या बहिणीसाठी स्थळ बघतोयस. हो, मला असं वाटतं तू काहीतरी मोठं आणि असं महत्वाचं ऐकलंस. महत्वाचंच आहे. तू अधिरा, रोहन आणि स्वानंदीचं लग्न ठरवतोयस. अरे मग स्वतःचं लग्न कधी ठरवणार? आलीस का परत माझ्या लग्नावर? हो, म्हणजे तुला दुसऱ्यांची लग्न ठरवायला वेळ आहे रे. आणि तू मुलींना भेट, लग्न ठरव असं म्हटलं ना की माझ्याकडे वेळ नाही असं म्हणतोस. आजी, मी फक्त त्यांचं लग्न लावून देणार आहे. संसार त्यांचा तेच करणार आहे. अरे संसार होतो आपला आपला, पण त्याच्यासाठी आधी लग्न करायला हवं ना. आणि ते तू कधी करणार? अरे असाच राहणार आहेस का आयुष्यभर एकटा? एकटं राहणं सोपं नसतं रे पिंट्या. आणि मी म्हणते का, म्हणजे काय कारण आहे? हे बघ, तू लाखात काय, तू करोडोमध्ये एक आहेस. लग्न करायचं म्हटलं ना की तुला मुलगी मिळणार नाही असं काही होणार नाही कधी. मला ना आयुष्यात फक्त तुझी काळजी आहे रे पिंट्या. म्हणजे एकदा तुझं लग्न झालं, तुला जोडीदार मिळाला ना की सुखाने डोळे मिटेल मग ते. हे आजी, तू ना आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला. नाही रे. माझ्यासाठी ना आता अधिरा आणि रोहनचं लग्न होणं महत्वाचं आहे. आणि ते होण्यासाठी रोहनच्या बहिणीचं लग्न होणं महत्वाचं आहे. अधिरा, रोहन आणि स्वानंदीताई यांचं लग्न हे माझ्यासाठी आत्ता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तेव्हा जरा थांब प्लीज. मग त्याच्यानंतर तू तुझ्या लग्नाचं बघशील. काय बघी. ज्या माणसाशी माझा संबंध नाही त्या माणसाने माझ्यासाठी माझ्या खाजगी आयुष्यात अशी ढवळाढवळ करू नये असं मला वाटतंय. हे मी कुठल्या भाषेत आणि किती वेळा सांगायचंय तुम्हाला? अगे ताई, पण ते एकटे कुठे प्रयत्न करतायत? आम्ही पण आहोतच की. इट्स जस्ट की ते आता आमच्यात ऍड झाले. अरे पण मुळात तुम्ही आणि ते यात काही फरक आहे का नाही? माझं लग्न ही त्यांच्यावर सोपवायची गोष्ट आहे का? मुळात हा प्रश्न माझा आहे, फार तर फार आपला, आपल्या घरातला प्रश्न आहे. पण थँक्स टू यू ऑल आता हा प्रश्न आपल्या घरातला उरलेलाच नाहीये. कारण समर राजवाडे नावाच्या एका बाहेरच्या माणसाने आता त्याच्या आयुष्यातली पहिली प्रायोरिटी करून घेतली आहे, माझं लग्न ही. ताई नाही, काही बोलू नकोस तू. मला हे काही आवडलेलं नाहीये रोहन. तुझी अट मागे घे, नाहीतर ना हे राजवाडे माझ्यासाठी अशी सतत स्थळ आणत राहतील. आणि तुला कळतंय का मी खूप ऑकवर्ड होतीये? तुला बरं वाटतंय का मला असं ऑकवर्ड पोझिशन मध्ये ठेवायला? नाही ना? मग नको ना हे, कारण मला नाही आवडत हे. त्यातून त्या समर राजवाड्यांनी माझ्यासाठी स्थळ बघावं हे तर मला अजिबात मान्य नाहीये. ताई, मला तू एक गोष्ट क्लिअरली सांग, तुझा नक्की राग कशावर आहे? स्थळ बघण्यावर, त्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघण्यावर, का त्यांच्यावर? दोघातली तुटे